नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. प्रेमनाथ वाड्याच्या बाहेर बसलेला असतो. त्याचवेळी तिथे एक व्यक्ती येते आणि प्रेमनाथकडे बघून प्रेमनाथला म्हणते की रामकृष्ण हरी माऊली असं म्हणून ती व्यक्ती आतमध्ये जायला लागते. तेव्हा प्रेमनाथ त्यांना थांबवत म्हणतो की आतमध्ये कुठे चाललंय? हा वाडा काय तुमच्या पिताश्रीची प्रॉपर्टी वाटली का तुम्हाला आतमध्ये घुसायला? तेव्हा ती व्यक्ती थांबते आणि विचारते की नाही, व्यंकट महाराजांचं घर हेच का? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हो हेच. तेव्हा ती व्यक्ती म्हणते की मी सदानंद, व्यंको महाराजांना भेटायचं होतं. आपण कोण? तेव्हा प्रेमनाथ सांगतो की आपण प्रेमनाथ विंजे सरकार. काय काम आहे? आणि जे काय महत्त्वाचं काम असेल ना ते आधी आम्हाला कळलं पाहिजे. तेव्हा ती व्यक्ती मोबाईलमधला एक व्हिडिओ प्रेमनाथला दाखवत म्हणते की माऊली हा व्हिडिओ बघा ना जरा. त्या व्हिडिओमध्ये इंदू कीर्तन म्हणत असते. हे बघून प्रेमनाथ विचारतो की काय निमित्त काय आहे? तेव्हा सदानंद म्हणतात की अहो माऊली, साक्षात सरस्वतीची कृपा असलेली ही मुलगी आहे. विठुरायाचा चमत्कारच जणू. त्या बालकीर्तनकार इंद्रायणीला भेटता आलं तर बरं होईल. तेव्हा प्रेमनाथ थोडासा विचार करतो आणि म्हणतो की म्हणजे इंद्रायणीबाईचं कीर्तन ठेवायचं आहे तर तुम्हाला? अहो मग त्याच्यापेक्षा व्यंकट महाराज आणि इंद्रायणीपेक्षा एका महत्त्वाच्या माणसाला भेटणं गरजेचं आहे. तेव्हा सदानंद विचारतात की आणि ते कोण? तेव्हा प्रेमनाथ सांगतो की प्रेमनाथ विंजे सरकार म्हणजे आम्ही. आम्हाला सगळ्यांचं सगळंच माहिती आहे. एक काम करूया, आपण जरा मंदिरात जाऊन बोलूया. आता यानंतर आपण पाहतो की इंदू आणि फंटा गँग बोलत असतात. इम्रान डान्स करत असतो की मला 50पैकी 40 मार्क्स मिळाले. मात्र सगळेजण खूप शांत असतात, कुणी काहीच बोलत नसतं. तेव्हा इम्रान थांबतो आणि विचारतो की काय झालं, सगळे एवढे शांत का बसलेत? आणि तो परी आणि सोनूला विचारतो की तुम्हाला किती पडले? त्यावेळेस सोनू सांगते की मला 25 आणि परी सांगते की मला 28. हे ऐकून पप्या ओरडायला लागतो आणि म्हणतो की मला 25 पडले. तेव्हा सगळे विचारतात की कसे काय? तेव्हा पप्या म्हणतो मला वाटलंच होतं की तुम्हा सगळ्यांना वाईट वाटणार. मी काय ट्रिक केली माहिती आहे का? गावातल्या सगळ्या देवांच्या पाया पडून आलो, म्हणून देवाने मला फायनल रिझल्ट दिला. इंदू मात्र खूप नाराज असते. पप्या म्हणतो की बरं झालं पास झालो, नाहीतर माझ्या आईने मला खूप मारलं असतं. आणि पप्या आदूला विचारतो की आदू महाराज तुमची काय परिस्थिती? आदू म्हणतो की तुमको नाही मालूम, यावेळेस मला 10च्या वर 20 मार्क पडले. आणि आदू डान्स करायला लागतो. आदू बरोबर पप्यासुद्धा नाचायला लागतो. आदू आणि पप्या दोघेही म्हणायला लागतात की काटावर पास हाच आमचा क्लास. आदू इंदूला विचारतो की इंदू तुमको कितने मिले हैं? इंदू मात्र काहीच बोलत नाही. आदूकडे ती बघत असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेमनाथ सदानंद यांना मंदिरात घेऊन आलेला असतो आणि तो त्यांना विचारतो की तर तुम्हाला तुमच्या गावात बालकीर्तनकार इंद्रायणी यांचं कीर्तन ठेवायचं आहे? तेव्हा सदानंद म्हणतात की हो बरोबर. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की तुमचं काम झालं असं समजा आणि म्हणतो की हे बघा, कीर्तन ठरवणं, मानधन ठरवणं, येण्या जाण्याची खाण्यापिण्याची सोय करणं हे डिपार्टमेंट आमच्याकडे आहे. तुम्ही काळजीच नका करू. अहो सदानंदराव, तुमच्या नावातच आनंद आहे. आम्ही तुम्हाला दुःखी करणार नाही, फक्त आमच्या हिशोबात तुम्ही बसला पाहिजे बस. तेव्हा सदानंद म्हणतात की आम्ही तुम्हाला कुठलीही तक्रार करायला जागा ठेवणार नाही. आम्ही तुमची चोख व्यवस्था करू. प्रेमनाथ खुश होऊन म्हणतो की बेस्ट आणि विचारतो की मानधन माहिती आहे ना किती आहे? यावर सदानंद विचारतात की नाही तुम्ही सांगा. यावर प्रेमनाथ म्हणतो की हे बघा, कीर्तनासाठी 75,000 रुपये रेट सुरू आहे. तर यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ येऊन सगळ्यांना म्हणतो की पोरांनो, गणिताचा निकाल लागला का सगळ्यांचा? आणि पप्प्याला म्हणतो की माझ्या चिंपांजी, तुला गणितात भोपळे मिळाले असतील ना, तर भोपळ्याची भाजी संध्याकाळी करणार असेल तर मी येतो संध्याकाळी जेवायला. त्यावर पप्प्या म्हणतो गोपाळ, मला 25 मार्क्स आहेत, 25. मी गणितात पास आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो की एवढ्या उड्या नको मारूस. आता इम्रान गोपाळला म्हणतो की अरे भावा, मी टॉप केले गणितात. तेव्हा गोपाळ आश्चर्याने विचारतो की इम्यानं टॉप केले? आणि इम्रानकडे बघत म्हणतो की महाले मास्तरांच्या पोराने चेक केला वाटतं ह्याचा पेपर. आता आदू म्हणतो की अरे दादा, मला तर 20 मार्क्स मिळालेत. तेव्हा गोपाळ म्हणतो की म्हणजे महाले मास्तरांचा तो कुत्रा आहे ना शेरू, त्यानेच चेक केला वाटतं पेपर. आता गोपाळ इंदूकडे बघायला लागतो. इंदू शांतच असते. तेव्हा गोपाळ इंदूला विचारतो की इंदू मॅडम. इंदू मात्र काहीच बोलत नाही. तेव्हा गोपाळ म्हणतो बापरे, क्लासमध्ये टॉप केला, मग काय विसरला का आम्हाला? आणि तो इंदूजवळ जात खुश होऊन विचारतो इंदे किती मार्क्स मिळाले गं? मात्र इंदू काहीच बोलत नाही. ती रागाने तिथून निघून जाते. सगळेजण आश्चर्याने इंदूकडे बघायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो सदानंद प्रेमनाथसमोर हात जोडून म्हणतात की माऊली, अहो 75,000 रुपये खूप होता तो आमच्यासाठी, आम्हाला नाही परवडणार. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की असं काय करताय सदानंदराव? तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात उत्तम बालकीर्तनकार तुमच्या गावात पाहिजे.
कीर्तन करण्यासाठी आणि तुमच्याकडे बजेट नाही, कसं चालणार सांगा बघू. तेव्हा सदानंद म्हणतात की माऊली, आमचं गाव खूप तसं लहान आहे, आम्हाला 75,000 रुपये नाही परवडणार. प्रेमनाथ म्हणतो, हे बघा सदानंदराव, 75,000 हा रेट फिक्स आहे. तेव्हा सदानंद विठुरायासमोर हात जोडायला लागतात. प्रेमनाथ त्यांना थांबवत म्हणतो, हे बघा तुम्ही तर नाराजच झाला. कसं आहे, कीर्तन ही आमची सेवा आहे आणि आम्ही असं लोकांना नाराज करू नाही शकत. बरं तुमचा काय हिशोब आहे ते सांगा. तेव्हा सदानंद म्हणतात की आमचा 30 ते 40,000 रुपये आहे फक्त, बघा काय होतंय का याच्यामध्येच. तेव्हा प्रेमनाथ थोडासा विचार करतो आणि म्हणतो की ठीक आहे सदानंद राव, हे बघा एक काम करू, असं करू आपण, आम्ही 25,000 रुपये कमी करतो, तुम्ही 10,000 रुपये वाढवा, 50,000 रुपयेमध्ये कीर्तन करून टाकू. तेव्हा सदानंद आश्चर्याने म्हणतात की 50,000. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की बस का आता, आम्ही 25,000 कमी करतोय आणि तुम्हाला फक्त 10,000 रुपये वाढवायला सांगतोय. तेव्हा सदानंद थोडेसे नाराज होत म्हणतात की ठीक आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो आदू आणि गोपाळ इंदूच्या पाठीपाठी तिला आवाज देत येतात. मात्र इंदू काहीच न बोलता पुढे जात असते. आदू आणि गोपाळ तिला अडवतात. आता इंदू चिडून म्हणते की गोपाळ, आदू रस्ता सोडा, मला घरी जाऊ द्या. गोपाळ म्हणतो की आम्ही रस्ता कुठे धरलाय, आम्ही तर फक्त हात धरलाय. असं म्हणून आदू आणि गोपाळ हसायला लागतात. तेव्हा इंदू म्हणते, गोपाळ चेष्टा नको करूसा. तेव्हा गोपाळ म्हणतो की चेष्टा तर तू करतेस, एवढा चेहरा पाडायला काय झालं, किती मार्क्स पडलेत. इंदू रडायला लागते आणि म्हणते की मला खूप कमी मार्क्स मिळालेत. अरे गोपाळ, मी काठावर पास झाले. आदू म्हणतो की अरे पास तर झाले ना, बस आपल्याला काय करायचं आहे, काठावर पास हो नाहीतर कशी का हो. इंदू रडत म्हणते, अरे फेल झाले असते तर एक वेळ परवडलं असतं, पण मी काठावर पास झाले. आणि म्हणते की गोपाळ, अरे सॉरी, तू एवढा माझा अभ्यास घेतला पण मी मात्र काठावर पास झाले. असं म्हणून ती खूप रडायला लागते. गोपाळ तिच्याकडे बघून म्हणतो, इंदे पण मला खरंच तुझा अभिमान आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. इंदू रागाने म्हणते, तू अजून जखमेवर मीठ चोळ. गोपाळ म्हणतो की अगं खरंच तुला कमी मार्क्स पडले आणि याचं तुला वाईट वाटलं, याचंच मला बरं वाटतंय. आता पप्प्या आणि आदू बघ, एवढे कमी मार्क्स पडले तरीसुद्धा खुश आहेत का, कारण ते निर्लज्ज आहेत. आदू गोपाळकडे आश्चर्याने बघायला लागतो. गोपाळ म्हणतो, अगं नालायकासारखं नाचत होते मगाशी तिकडे, 20-25 मार्क्स पडले तर. आणि तो इंदूला म्हणतो, पण तुला कमी मार्क पडले याचं तुला वाईट वाटतंय ना, याचं मला खूप बरं वाटलं इंदे, कारण तुझी सुधारणा होऊ शकते ना. आदू तिथून लांब जाऊन उभं राहतो. गोपाळ इंदूला म्हणतो, आता वर्षभर मन लावून अभ्यास करायचा, आता काठावर पास झाली आहेस ना, पुढच्या वेळेस स्टॉप करायचा आपण. असं म्हणून तो म्हणलो की चला आता घरी. इंदू गोपाळला थांबवते आणि आदू तिकडे जाऊन उभा राहिला आहे असं खुणावून सांगते. गोपाळ आदूकडे बघतो आणि म्हणतो की आद्याला काय झालंय. इंदू सांगते, रुसलाय तो. गोपाळ इंदूला म्हणतो की तुला बरं कळतं गं रुसला आहे ते. इंदू म्हणते, तुझ्यामुळेच रुसला आहे. असं म्हणून ते दोघेही आदूजवळ येतात. आता गोपाळ आदूजवळ येऊन म्हणतो की आद्या, मी काय केलं आहे तुला, आज निकालाचा दिवस आहे, पोरांना चिडवायचं नाही असं पण सांगितलंय मी. इंदू गोपाळला मारते आणि शांत बसायला सांगते. गोपाळ रागाने म्हणतो की बेडके, पिचकून टाकेल तुला, मारतेच कशाला. इंदू गोपाळला हळूच सांगते की तू बोललास ना की निर्लज्जच्या सारखे नाचत होते म्हणून. गोपाळ म्हणतो की ते होय. गोपाळ मोठ्याने हसत आदूला म्हणतो की आद्या, तू माझा भाऊ असल्यामुळे ते मी फ्लोमध्ये निघून जातं रे. मला तर तुझा एक युनिक अभिमानच आहे बघ. म्हणजे सगळ्यांना वाटत होते की आद्याला यावर्षी फक्त 10 मार्क्स पडतील, पण यावर्षी आद्याने सगळ्यांची तोंड बंद केली, आद्याने 20 मार्क्स पाडले. आदू इंदूला म्हणतो की इंदू सांगा याला, या परत मला चिडवतंय. इंदू म्हणते की गोपाळ, असं म्हणून ती थांबते. आदू म्हणतो की तू पण, असं म्हणून तो परत चिडतो. मग इंदू आणि गोपाळ आदूला हसवण्याचा प्रयत्न करायला लागतात. तितक्यात प्रेमनाथ आणि सदानंद बुवा तिथे येतात. सदानंद धावत येऊन माऊली म्हणून इंदूच्या पाया पडतात. इंदू त्यांना थांबवत म्हणते की अहो हे काय करताय, लहान आहे मी. प्रेमनाथ म्हणतो की अहो लहान आहात पण महान आहात, लोक पाया पडणारच ना, सवय करून घ्या. सदानंद म्हणतात की साक्षात विठुरायाची कृपा आहे तुमच्यावर, तुमची रसाळ मधुर गोड वाणी आमच्या कानावर पडावी याचीच वाट बघतोय आम्ही. बाकीचे सर्व बोलणी विंजे सरकार यांच्यासोबत झाली आहे. इंदू आणि गोपाळ आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागतात. आता प्रेमनाथ सदानंद बुवांना थांबवत म्हणतो की सगळं काही सांगण्याची गरज नाही आहे, निघूया ना आपण आता. मग ते तिथून निघून जातात. प्रेमनाथ सुद्धा तिथून जायला लागतो. गोपाळ त्यांना थांबवत म्हणतो की दाजी, ते काका आता असं का म्हणाले. प्रेमनाथ म्हणतो की लोक काहीही म्हणत असतात पण आपण लक्ष नाही द्यायचं. गोपाळ विचारतो की मग तुमचं काय चालू आहे. प्रेमनाथ सांगतो की आम्हाला 100 कामं असतात, काही ना काही सुरूच असतं आमचं. गोपाळ म्हणतो की मग ह्या माणसाचं काय काम होतं तुमच्याकडे. प्रेमनाथ म्हणतो की आता आमची भरपूर जनकल्याणाची कामं चालू असतात ना, आता हे आले होते आणि
आणि तो इंदूकडे बघून म्हणतो की इंद्रायणी बाई, ते म्हणाले की तुमची शाळा रंगरंगोटी त्यांचे उभारण्याचं काम करतायत ते, मग त्याच्यासाठी पैसे पाहिजेत ना, म्हणून व्यंकू महाराजांनी तुमचं कीर्तन ठेवतायत बरं का, तुम्हाला कीर्तन करायचं आहे. इंदू म्हणते की अहो मग सांगायचं ना व्यंकू महाराजांना, अशी मदत करायला खूप आवडते. गोपाळ मात्र संशयाने प्रेमनाथकडे बघत असतो. प्रेमनाथ म्हणतो की भूक लागली असेल ना तुम्हाला, जा काहीतरी खाऊन घ्या, आम्ही पण जरा घोटभर चहा घेतो, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता आदू आणि इंदूसुद्धा तिथून निघून जातात, पण गोपाळ मात्र तिथेच विचार करत उभा राहतो. यानंतर आपण पाहतो की शकुंतला बॅग भरत असते, तेव्हा इंदू तिथे येते आणि विचारते की व्यंकू महाराजांची बॅग भरताय का? शकुंतला हो म्हणून सांगते. मग इंदूसुद्धा तिला मदत करायला लागते आणि विचारते की व्यंकू महाराज कुठे चालले आहेत? ते आत्ताच जाऊन आले आहेत ना, मग परत कशाला चालले आहेत? तितक्यात व्यंकू महाराज तिथे येतात आणि इंदूची ॲक्टिंग करत म्हणतात, काय हो व्यंकू महाराज, आत्ताच निगोजकर महाराजांकडे जाऊन आलात ना, मग परत कशाला चालला आहात? इंदू व्यंकू महाराजांजवळ जाते आणि म्हणते की व्यंकू महाराज, तुम्ही खरंच जाताय का? व्यंकू महाराज हो म्हणून सांगतात. आता इंदू म्हणते की व्यंकू महाराज, तुम्ही जाऊ नका ना, तुम्ही गेलात की मला खूप एकटं एकटं वाटतो. शकुंतला म्हणते की काय गे ढमाले, एकटं एकटं वाटतं काय तुला? घरामध्ये एवढी माणसं आहेत, तुझी नारायणी ताई आहे, आदू आहे, गोपाळ आहे, अगं मी आहे. व्यंकू महाराज शकुंतलाला थांबवत म्हणतात की शकुंतला असू दे, आणि ते इंदूला बसायला सांगतात आणि म्हणतात की इंदू बाळा, विठुराया आहे की तुझ्यासोबत, एकटी कशी असशील तू? इंदू मात्र नाराज होऊन मान खाली घालून बसलेली असते. आता व्यंकू महाराज म्हणतात की इंदू बाळा, अशी नाराज नको हो, अगं निगोजकर महाराज करत असलेल्या समाजसेवेच्या कामामध्ये सहभागी होण्याची संधी विठुराया देतोय मला, मग अशी संधी सोडून चालेल का? इंदू म्हणते पण व्यंकू महाराज, आपली कीर्तन सेवा, आपलं कीर्तन ठरलंय ना. तेव्हा व्यंकू महाराज आश्चर्याने विचारतात की कीर्तन? अगं पण हे कधी ठरलं? यावर इंदू थोडीशी विचारात पडते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.